या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्देहळ्ली येथील सावंत वस्तीत कृष्णानाथ पवार यांच्या फर्निचर गोदामाला मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली। रात्री 12 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत गोदामातील लाकूड साठा, तयार फर्निचर, यंत्रसामग्रीसह संपूर्ण साहित्य जळून खाक झाले असून लाखोंचे नुकसान झाले। आगीचे लोट व धूर दिसताच सावंत वस्तीतील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केल्याने गोदाम वाचवणे अशक्य झाले। आम्ही पाणी मारले पण आगीपुढे हतबल झालो, असे ग्रामस्थांनी सांगितले। एका रात्रीत होत्याचे नव्हते झाल्याने पवार कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। कर्जाचे हप्ते कसे फेडायचे? काळरात्री आगीने तोही हिरावून घेतला। जोडधंदा सुरू केला होता, शेतीवर परवडत नाही, त्यामुळे आता आम्ही जगायचे कसं? लेकरा बाळांना घेऊन पुढे कसं जगायचं, असा आर्त सवाल भरल्या डोळ्यांनी कृष्णानाथ पवार यांनी उपस्थित केला आहे। घटनेची माहिती मिळताच तलाठी, ग्रामसेवक तसेच कर्ज पुरवठा केलेल्या बँकेच्या अधिकाऱ्यांनी सकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, दक्षिण सोलापूर, कर्देहळ्ली। नमस्कार, मी कर्दळीतील ग्रामस्थ राम पाटील। तर या ठिकाणी कृष्णानाथ पवार यांच्या वस्तीवर रात्री 12 वाजता आग लागली होती आणि शेती परवडत नसल्यामुळे त्यांनी हा व्यवसाय सुरू केलेला होता। तर या व्यवसायाचे त्यांचे होत्याचं नव्हतं या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यांचा संसार पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। मला शासनाला विनंती आहे आणि आमच्या लोकप्रतिनिधींना, आमदार साहेबांना व तहसीलदार साहेबांना बी विनंती आहे की त्यांना होता होईल तेवढी तात्काळ मदत या ठिकाणी करावी, अशी मी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो। एवढीच आमची या चॅनलच्या माध्यमातून मागणी आहे। मी कृष्णानाथ गणपत पवार, मुक्काम पोस्ट कर्दळी, तालुका दक्षिण सोलापूर। माझा कर्देळीमध्ये सावंत वस्ती येथे फर्निचरचा मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय होता। काल रात्री 11:15च्या दरम्यान माझ्या इथं फर्निचरला आग लागली आणि त्या आगीमध्ये पूर्ण भस्मसात झालं। मला 11:15 वाजता आग लागल्यानंतर 12:30ला मला समजलं। समजल्यानंतर आम्ही गावातली लोक येऊन सगळे बघितलो, पण आम्हाला आटोक्यात आग विझवता आली नाही। आणि 12 वाजता आम्ही फायर ब्रिगेडला फोन लावला। फायर ब्रिगेडवाल्यांनी सांगितलं की बाबा जर सगळं भस्मसात झालं असेल तर आम्हाला याला अर्धा तास लागेल, आम्ही महानगरपालिकेच्या आम्ही तिकडे येऊ शकत नाही, असं बोलल्यानंतर आम्ही इथं पूर्ण विझवण्याचा प्रयत्न केला। माझ्या लहान मुलांनी फायर ब्रिगेडचं, एवढ्या आगीत सुद्धा फायर ब्रिगेडचं तो बंब घेऊन आला, आतमध्ये विझवण्याचा प्रयत्न केला, पण आग विझली नाही। तर सध्या आपल्या अक्कलकोट तालुक्याचे आमदार साहेबांनी सुद्धा आत्ता जे मला फोन केला होता, आम्हाला सांगितलं की पवार साहेब आम्ही तुम्हाला सहकार्य करू, मदत करू। आणि तहसीलदार साहेबांनी अजून काही फोन उचलला नाही, पण इथले तलाठी ते यालेत पंचनाम्यासाठी, फोन केले होते आणि आता एक 5-10 मिनिटांमध्ये पोलीस पण येतील पंचनामा करण्यासाठी, असं मला त्यांनी सांगितलेत। आणि मला माझ्या हिच्यावर, ह्या व्यवसायावर कर्ज असल्यानं नेमकं शेतकऱ्यांना काय करावं हे कळत नाही। कुठल्या पिकांना भाव नाही, प्यायला पाणी नसल्यामुळं प्यायला सुद्धा पाणी नाही, तर शेतकऱ्यांनी काय करावं ही एक आम्हाला अडचण आहे। तर माझ्यावरती मोठं या व्यवसायावरती कर्ज आहे, ते मला थोडं भरपाई मिळावी एवढीच माझी अपेक्षा आहे। तुमच्या माध्यमातून विनंती करतो। कर्ज आणि किती आहे कर्ज? मला कुंभारी बँकेचं, विदर्भ ग्रामीण बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं 4 लाखाचं माझं शिशी आहे। मला तेवढं सहकार्य करावं एवढीच माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून। बँकेला स्टॉक स्टेटमेंट, हे बँक दर महिन्याला स्टॉक स्टेटमेंट घेत असते, येऊन इथं व्हिजिट देत असते। तर गेल्या महिन्यातलं माझं स्टॉक स्टेटमेंटचं होतं 6 लाखाचं होतं, पण स्टॉक स्टेटमेंट घेतल्यानंतर परत मी माल आणला होता, तर 10 लाखाचं इथं माल होता, सगळं भस्मसात झालेलं आहे। आणखीन काय काय नुकसान झालेलं आहे या व्यतिरिक्त? फर्निचर सहित माझ्या शेडचं, परत आतमध्ये सगळं म्हणजे साहित्य, घरगुती साहित्य पण होतं थोडं, ते पण नुकसान झालंय। आता तुमची नेमकं मागणी काय आहे आमच्या चॅनल? माझी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की मला ह्याची नुकसान भरपाई मिळावी एवढी विनंती आहे। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख,
चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडेमिया स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडेमिया चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया. आमचा पत्ता हॉटेल बडेमिया, विजापूर वेस्ट, सोलापूर.